प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतात पाऊल ठेवू देणार नाही। अधिकाऱ्यांनी बळाचा वापर केल्यास प्रसंगी त्यांना चोप देण्यात येईल असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी दिनांक 25 जुलै रोजी अधिकारी येणार आहेत। या पार्श्वभूमीवर मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी रणनीती ठरवण्याकरिता कोल्हापूर तालुका मिरज येथे बैठक घेतली। या बैठकीत दिगंबर कांबळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। दिगंबर कांबळे म्हणाले, जिल्ह्यातील तासगाव कवठे महांकाळ येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अनेक गावात मोजणी रोखून मोजणी अधिकाऱ्यांना हकलून लावले आहे। मिरज तालुक्यातील शेतकरीही जमिनी देणार नाहीत। कोल्हापूर येथील बैठकीत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। दिनांक 25 जुलैपासून कोल्हापूर येथे शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू होणार आहे। या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना हकलून देण्यात येणार आहे। जमीन मोजणीसाठी न येण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे। तरीही मोजणीसाठी अधिकारी येणार असतील तर त्यांना बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागेल। राज्यातील 12 जिल्ह्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध। शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील 12 जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग करण्यात येऊ नये। रत्नागिरी नागपूर महामार्गाचे 6 पदरी भूसंपादन केले आहे। त्या शासकीय जमिनीचा वापर करून रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली तुरळक वर्दळ वाढवावी। तोट्यात गेलेल्या त्याच महामार्गाला जीवदान देऊन शक्तीपीठ महामार्गावरील बाधित हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन आणि उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे अशी मागणी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार यांनी केली।